ठराविक लोक असतात तेच हवा करतात की बाबांची हवा मोठी आहे, पण वस्तुस्थिती जनतेतून हवा ही पृथ्वीराज चव्हाणांचीच आहे. अतुल भोसले फक्त पैशाचा वापर करतायत, बाकी दुसरं काय येत नाही अतुल भोसलेंना. बीजेपीच्या माध्यमातून 750 कोटीपेक्षा जास्ती निधी आज कराड दक्षिणमध्ये येतोय. 5 वर्षात त्यांना दुसरं कोणाला तर उभं करायचं असेल, त्याच्यामुळे त्यांनी यावेळी उभं राहिलेत. आता 80 वय झाले म्हटल्यानंतर त्यांनी उभं राहायला नाही पाहिजे होतं. आता यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नंतर जर ह्या कराड तालुक्यात सातारा जिल्ह्यात जर काम कोणी केलं असेल तर ते पृथ्वीराज चव्हाण बाबांनी केलेलं आहे. वारं हे फिरायचं नाही, वारं पहिल्यापासून पृथ्वीराज चव्हाणांचंच आहे. महायुतीमध्ये पण महाआघाडीतलेच पक्ष गेले तर महाआघाडीमध्ये पण महायुतीतलेच पक्ष आलेले, त्यामुळं हा निकाल हा महाराष्ट्राला नवी दिशा देणाराच नक्की असेल. अवघ्या महाराष्ट्राला हेवा वाटेल असा विकास कराड दक्षिणमध्ये अतुल बाबा 100% करून दाखवतील याची मला खात्री आहे. जनता काय म्हणता, तुमचा उमेदवार कोणता सांगा, निवडून द्या म्हणता आणि सगळं तुम्ही जाणता. जनता काय म्हणता. आता मी उभी आहे साताऱ्यामधल्या कराडमध्ये प्रीती संगम या स्थळावरती. कृष्णा आणि कोयना या 2 नद्यांचा संगम म्हणून ही प्रीती संगम हे स्थळ ओळखलं जातं. आणि दुसरी ओळख म्हणजे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं समाधी स्थळ देखील इथेच आहे. आपण कराडमधल्या चर्चेची इथूनच सुरुवात करूया, इथल्या स्थानिकांशी बोलूया, तिथले मुद्दे जाणून घेऊयात. चला तर मग काय वाटतं, सध्या एकीकडे अतुल बाबा भोसले, दुसरीकडे पृथ्वीराज बाबा चव्हाण, जी लढाई दिसतीये ती एकदम अटीतटीची दिसतीये, पण पारडं कोणाचं जड आहे? पारडं तर पृथ्वीराज बाबाचं जड आहे, कारण त्यांनी विकास कामं भरपूर केलेली आहेत कराडमध्ये. कराडमध्ये अजून पण त्यांनी विकास कामं भरपूर केली आहेत, त्यामुळे त्यांनी 3दा निवडून आता तिसऱ्यांदा त्यांची हॅट्रिक होणार आहे कराडमधनं. हॅट्रिक होईल, होणार आहे हॅट्रिक, 100% हॅट्रिक होणार आहे. आणि अतुल भोसलेंचा चौकार वाचणार आहे पडण्याचा. अच्छा, काय वाटतं? नाही, स्टार्टिंगला हवा होती अतुल बाबांची, पण आता वारं फिरल्यागत वाटायला लागलंय. कशामुळे फिरलं असेल ऐन वेळेस? कारण आता ही विकासाची कामं आहेत ना त्यांची, त्यामुळं. काय मुद्दे वाटतात तुम्हाला सध्या चर्चेत आहेत आणि कोणाच्या बाजूने जाऊ शकतात ते मुद्दे? आता इथं जे थांबले ना आपण, हे त्यांचंच कार्य आहे. हे जे प्रीती संगम घाटचे सगळं चांगलं केलेलं आहे ना, हे त्यांचंच चांगलंच काम आहे, त्यामुळे इथं सगळेजण येतात. त्यामुळं वारं हे फिरायचं नाही, वारं पहिल्यापासून पृथ्वीराज चव्हाणांचंच आहे. फिरायचा विषयच काय नाही, पहिल्यापासूनच पृथ्वीराज चव्हाणांचं वार आहे पहिल्यापासून. ओके. भिंत बांधलेली आहे बाबांनी, म्हणजे सौरची भिंत बांधलेली बाबांनी पुरासाठी स्थिर, हे आता बाबांनीच केलेलं आहे. आणि बाबांनी आतापर्यंत भरपूर कामं केली आहेत कराडमध्ये. आणि बाबा 100% बाबाच येणार, पृथ्वीराज बाबाच येणार, मोठे बाबा. मोठे बाबा. कोणत्या बाबाची सध्या हवा आहे, अतुल बाबा की पृथ्वीराज बाबा? काय वाटतं कोणाचं पारडं जास्त जड? काय माहितीये का, सगळ्यात मोठं अतुल बाबा किंवा हे आम्हाला मतलब नाही. आमचा मतलब आहे की देश सुरक्षित आणि हिंदुत्व जागृत राहिले पाहिजे. आणि त्यामुळं आम्ही कमळाशिवाय कोणाला मतच देत नाही. आमचा बाप जरी उभा राहिला तरी आम्ही हाताला न्याला इंडीला कुठलंही मत देणार नाही. आणि देणार तर फक्त देशासाठी काम करणाऱ्या लोकांनाच देणार आणि हिंदुत्वासाठीच देणार. बाकी कोणासाठी कोणी माझा भाव जरी उभा राहिला तर त्याला मत मिळणार नाही. आणि आता मोदीचं काम आणि BJPचं काम 1 नंबर चाललंय, कारण घर चालवायला सुद्धा पैसे लागतात. मग एवढे मोठे संस्था चालवायला तर भरपूर पैसे लागतात, एवढं मोठा पक्ष चालवा. मग छोटं मोठं जरी दिलं तर कुठले सगळे चोरच आहेत, कुणाला सावकार म्हणता येणार नाही. त्यामुळं आपण हे बघायचं नाही कोण किती खाल्ले कोण किती काय केले, पण जो देशासाठी झटतो, जो आपल्या हिंदुत्वासाठी झटतो, त्याला मत दिल्यानं कमीत कमी देश बटेंगे तो कटेंगे ते नारा आहे ते बरोबरच दिला योगींनी. आणि आत्ताची वेळ अशी आहे की आत्ता आपल्याला त्यांच्यापासून धोका आहे. आता असं वाटतं की आपण आपलं अल्पसंख्याक हिंदू आणि जे आपल्या विरोधी कारवाई करतात ते आपल्यापेक्षा वरचढ समजतात आपल्याला. म्हणून आत्ताच्या वेळेला सर्वांनी जागृत झालं पाहिजे. आता आपल्या पडोशी देशामध्ये बघितलं पाहिजे, चायना बघा, श्रीलंका बघा, नेपाळ बघा, बांगलादेश बघा, पाकिस्तान, आता त्यांची अवस्था भिकाऱ्यासारखी झालेली आहे. आणि आपल्या देशात एवढा पैसा येतो, एवढे लोकांनी म्हणजे आत्ताच्या सरकारने, जे केंद्र सरकार असू देल किंवा मोदी सरकार असतील किंवा BJP सरकार, ह्या 15 वर्षात जी सुधारणा झाली ती बघण्याला आहे. त्यामुळे आपली ओळख जागतिक पटलाव 1 नंबरची झाली. आपण जर एक झेंडा घेऊन गेलो तरी लोक आपल्याला हिंदुस्थानी म्हणून किंवा भारतीय म्हणून चांगला मान सन्मान देतात. ह्या अगोदर हा सन्मान नव्हता. आणि हे सगळं असल्यामुळं आत्ताची जी वारा आहे
आम्ही बाबा कुठले सांगत नाही, पण इथं जर बघायला गेलं तर आमचं जे स्वतःचं मत आहे, बाकीचं मला माहीत नाही, की फक्त हिंदुत्ववाद आणि कमळ आणि भारतासाठी जी काम करणारे लोक त्यांनासाठीच आम्ही प्रवृत्त करतो, त्यांच्यासाठी आम्ही काम करायला पण तयार आहे. सध्या 2 बाबा मैदानात उभे आहेत. काय वाटतं कोणत्या बाबांची हवा जास्त? पृथ्वीराज चव्हाण बाबांचीच हवा आहे, कारण पृथ्वीराज बाबांनी एवढी कामं केलेली आहेत आणि हे कामं करून लोकांना दिसत आहेत आणि ह्यांनी नुसती होर्डिंग लावलेले आहेत. आता त्याच्यामुळं लोकांनाही समजते कामं केल्यात, रस्ते गावोगावी ज्या सुविधा दिलेल्या आहेत ते पृथ्वीराज बाबांनी प्रचंड प्रमाणात केलेले आहेत. आणि जे आता कराडला चारही बाजूने जे ग्रामीणचे रस्ते जोडलेले आहेत त्याच्यामुळं प्रचंड लोकांचं जे दळणवळण आहे ते अतिशय चांगलं झालं आहे. त्यामुळे पृथ्वीराज बाबांच्या पाठीमागे जे सुशिक्षित वर्ग जो आहे तो 90% म्हटला तरी तो बाबांच्या पाठीमागच आहे. आणि समोरचा जो उमेदवार आहे भाजपचा ते मतदान आलं, कुठलं इलेक्शन आलं तेवढ्यापुरतं ते महिनाभर येतात आणि ते लोकांच्यात एकच झालंय, हे पैसा वाटणार आणि पैशाच्या पाठीमागे धावणारी ठराविक लोक असतात तेच हवा करतात की बाबांची हवा मोठी आहे, पण वस्तुस्थिती जनतेतून हवा ही पृथ्वीराज चव्हाणांचीच आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये इथलं लीड जास्त गेलं 600च्या वर. त्याची चर्चा बरीच झाली की कराडमधनं हे लीड गेलं. काँग्रेसचे नेते इथं असताना, काँग्रेसी विचारांचा मतदारसंघ असताना भाजपच्या उमेदवाराला हे लीड गेलं. त्याची चर्चा राज्यभरात झाली होती. काय लोकसभा निवडणुकीत काय घडलं होतं? नाही, लोकसभा निवडणुकीत असं काय वेगळं झालं नाही, परंतु जे पक्षांतर राष्ट्रवादीचं 2 फळी पडल्या त्यामुळे राष्ट्रवादीच्या ग्रुपमध्येच तसं विभाजन झालं. काँग्रेसच्या मतात तसं म्हटलं तर विभाजन झालेलं नाही. दुसरा विषय आहे जो पिपाणी आणि हे ट्रम्पेटचं जे मराठी प्रोनाऊन्सिएशन पिपाणी येतं त्याची मतं जवळपास 38,042 गाडेमधून मतदार आहेत. त्याचे 42,000 मतदान झालेलं आहे त्यांना आणि त्यातलं जवळपास 7 ते 8,000 मतदान हे कराड दक्षिणचं आहे. म्हणजे ते लीड बाबांचंच आहे, पृथ्वीराज चव्हाणांचंच लीड आहे. पण ते लोकांची दिशाभूल करून पत्रकं वाटून त्यांनी तुतारीचं आणि पिपाणीचं कन्फ्युजन लोकांच्यात केल्यामुळं हा डिफरन्स पडला आहे. तसं बघितलं तर 8 ते 9,000चं पृथ्वीराज बाबांचंच लीड आहे कराड दक्षिण. चिन्हामुळे घोळ झाला. हो, चिन्हामुळे गोळ झालेला आहे, बाकी काय. काय वाटतं सर तुम्हाला? नाही, बाबांचं फुल कॉन्फिडन्स बाबा लीडमध्ये आहेत. त्याबद्दल काय जास्त बोलण्यात मला काही इंटरेस्ट नाही, पण बाबाच येणार. तुम्ही बघताय ही बाग, ह्या बागेसाठी जवळपास 3 कोटी रुपये बाबा मुख्यमंत्री असताना टाकले होते. बरीचशी कामं जी कराडात 1600 कोटींची कामं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आले, त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन पण झालं नाही. या लोकांना ते नगरपालिका असेल, कुठल्या संस्था असतील, त्यांना त्यांचं वापरसुद्धा योग्यरित्या करता आला नाही. भरभरून दिलेलं आहे ह्या माणसांना. सुशिक्षित, वेल एज्युकेटेड ते IIT आहेत स्वतः, बिट्स पिलानीमधनं ते IIT झालेले आहेत. एवढा मोठा माणूस आम्हाला आमच्या मतदारसंघाचा उमेदवार म्हणून मिळतोय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांना जवळपास 15 ते 20,000 पृथ्वीराज चव्हाण हे निवडून येतील या मतदारसंघात. समोरच्यांचं म्हणणं आहे, जे महायुतीकडनं उमेदवार आहेत अतुल बाबा भोसले, त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे संस्था आहेत, आम्ही रोजगार देतोय, आमचं सहकार क्षेत्रात नाव आहे. पृथ्वीराज चव्हाणांकडे काय आहे, रोजगारासाठी त्यांनी काय केलेलं आहे? हे सर्वांसाठी सामाजिक काम करतात. वैयक्तिक प्रॉपर्टी किंवा वैयक्तिक बिझनेस व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांचं कधीही त्यांनी लक्ष दिलं नाही. जे काय असेल ते समाजासाठी, सर्व समाजाच्या घटकासाठी जे उपयोगी पडेल तेच काम. आज जर तुम्ही बघितलं, कराड जर उद्या जिल्हा कदाचित झाला तर जिल्ह्याची सर्व कामं 80% हे पृथ्वीराज बाबांनी ऑलरेडी जिल्ह्याचा ढाचा उभा केलेला आहे. हे यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या नंतर जर ह्या कराड तालुक्यात, सातारा जिल्ह्यात जर काम कोणी केलं असेल तर ते पृथ्वीराज चव्हाण बाबांनी केलेलं आहे. आता महाराष्ट्राचा सुवर्ण कलश ज्या यशवंतराव चव्हाणांनी आणला 1960 साली, त्यानंतर 50 वर्षानंतर बरोबर पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. आणि कराडची ओळख म्हणजे MH50, त्यावेळी 46-47 नंबर चालले होते, पण बाबांनी MH50 घेतला कारण 50 वर्षानंतर परत कराडला संधी मिळाली राज्याचं नेतृत्व करायला. MH50 असेल, RTO ऑफिस आहे, कराडला जोडणारे चौबाजूचे चौपदरीकरण रस्ते आहेत, एअरपोर्टचं विस्तारीकरण आहे. कराड जिल्हा हा फक्त घोषित होणं बाकी आहे. जिल्ह्याला जे प्रशासकीय कार्यालय, जी जागा लागते, ती सगळी सुविधा, आणि बाबा मुख्यमंत्री असताना कराडचा जो DP नवीन डेव्हलपमेंट प्लॅन सँक्शन केला, त्यामुळे जवळपास कराड ग्रामीण शेतीतली जवळपास 600 ते 700 एकर जागा कराडमध्ये
समाविष्ट झाली, जे वेगवेगळ्या ऑफिसेसना वेगवेगळ्या रिझर्वेशन वाढीव एरिया त्यांनी पूर्ण नगरपालिकेला हस्तांतरित केला. फक्त एक राहून गेले की त्यांच्याकडून कराड जिल्ह्याचं हे झालं नाही, पण ते आता ह्यावेळी बाबा निश्चित करतील आणि येणाऱ्या ह्याच्यात बाबा बहुमताने निवडून येतील आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करतील, कारण काँग्रेसच्या सीट्स जास्त येतील आणि महाराष्ट्राचं नेतृत्व परत संधी मिळेल कराडला, अशी आमची अपेक्षा आहे. असं वाटतं तुम्हाला आता पृथ्वीराज बाबा पुन्हा मुख्यमंत्री होतील आम्हाला 100% गॅरंटी आहे त्याची. आता सध्या आम्ही कराडमध्ये फिरतोय, लोकांशी बोलतोय, इथले मुद्दे जाणून घेतोय, काय प्रश्न आहेत, काय अपेक्षा आहेत निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींकडनं. आणि 2 बाबा मैदानात उतरलेत, पृथ्वीराज बाबा चव्हाण, अतुल बाबा भोसले. काय वाटतं कोणत्या बाबांचं पारडं जास्त जड दिसतं? ऑब्व्हियसली अतुल बाबा भोसले. कशामुळे? खरं बघायला गेलं तर अतुल बाबांनी आमदार नसताना जवळपास 750 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये खेचून आणलेला आहे. व्यक्तिगत लोकांची भरपूर त्यांनी कामं केलेली आहेत. रोजगाराच्या संधी भरपूर प्रमाणात कराडमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर पृथ्वीराज बाबांकडून अशा प्रकारचं कोणतंही काम झालेलं नाही. ठराविक काही प्रशासकीय बिल्डिंग वगैरे अशी कामं त्यांनी केली असतील, पण तेवढं म्हणजे फक्त विकास नव्हे. विकास काय तर आमच्यासारख्या तरुणांना रोजगार दिला पाहिजे, तो कोण देणार? आज MIDC कराडमध्ये एवढी चांगली जागा आहे, तर त्या MIDC मध्ये डेव्हलपमेंटच झालेली नाही. MIDCची जर डेव्हलपमेंट झाली असती तर माझे अनेक मित्र आहेत, माझ्या कुटुंबातली काही लोक आहेत, त्यांनाच पुण्यात जाऊन काम करावं लागते, मुंबईत जाऊन काम करावं लागते. मग त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी त्यांनी काय केलं, हा माझा प्रश्न आहे. त्यामुळं तसं बघायला गेलं तर अतुल बाबांच्या माध्यमातून कराडमध्ये जवळपास 10 ते 12 हजार रोजगार त्यांनी उपलब्ध केलेले आहेत. विविध संस्था त्यांच्या आहेत, व्यक्तिगत त्यांनी लोकांची कामं केलेली आहेत आणि रस्ते वगैरे या प्रकारची सुद्धा कामं, म्हणजे आमदाराची जी कामं असतात ती सुद्धा त्यांनी केलेली आहेत आमदार नसताना. मग मला एवढं म्हणायचं आहे की जर का त्यांना कराडमधल्या लोकांनी संधी दिली तर अवघ्या महाराष्ट्राला हेवा वाटेल असा विकास कराड दक्षिणमध्ये अतुल बाबा 100% करून दाखवतील, याची मला खात्री आहे. अतुल बाबा भोसले, दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण बाबा चव्हाण. काम चांगलं केलेलं आहे, दोघांचे काम चांगलं आहे, पण येणार कोण निवडून काय सांगता येत नाही. यावेळेस हॅट्रिक होऊ शकते का पृथ्वीराज चव्हाणांची? होऊ शकते की होऊ शकते, पण समोरचा उमेदवार तितकाच कट्टर आहे, दोघांचं खरी काटे टक्कर आहे, काट्याची टक्कर आहे. असं म्हणतात की पृथ्वीराज चव्हाणांना ही निवडणूक जरा जड जाते. असं कसं आम्ही तर म्हणू शकत नाही. कसं म्हणणार त्यांना जड जाईल म्हणून? त्यांनी किती कामं केलेत, इथं भरपूर कामं केलेत त्यांनी, मग आम्ही कसं म्हणणार जड जाईल? ज्या ज्या गावात त्यांनी कामं केली ती गावात त्यांना टाकून देतील का? बरं आहे ना. मग आम्ही नाही इथले, त्याच्यामुळे तुम्ही सांगा की काय आहे इथं, काय परिस्थिती आहे, काय समीकरण आहेत? काय सांगता येत नाही आत्ता. थोडक्यात म्हणजे मध्यम वर्गाची परिस्थिती नाजूक आहे आणि ती सुधारली पाहिजे. आता ह्या सुधारणा सत्ता बदल झाल्यास होतात की ते लोकप्रतिनिधींवर अवलंबून असतात? काय वाटतं, म्हणजे लोक जे आश्वासन देत आहेत त्याची त्यांनी पूर्तता केली पाहिजे, हे पहिला मुद्दा आहे त्याच्यामध्ये. आणि त्याची जाणीव ठेवली पाहिजे की लोकांनी आपल्याला मतं देऊन निवडून आणलंय आणि आपण जो जाहीरनामा केला आपल्या पक्षाने त्याची आपल्याकडनं पूर्तता झाली म्हणजे मग पुन्हा पुढच्या वेळेला निवडून येण्यात काहीच अडचण येत नाहीये. आता 2 बाबा आहेत मैदानात, अतुल बाबा भोसले, पृथ्वीराज बाबा चव्हाण. कोणाचं पारडं जास्त जड दिसतं? कोणाचं पारडं म्हणजे आमच्या दृष्टिकोनातनं अतुल बाबा भोसलेंचं पारडं जड वाटतंय. आणि कारण तरुण नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे. हे 3 वेळा निवडून आलेले आहेत, त्यांचं वय झालेलं आहे, त्यांनी तो विचार केला पाहिजे. वैयक्तिक तसं पाहिलं तर त्यांचं वय झालेलं आहे आणि तरुण पिढीला जर वाव मिळाला पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे. आता तसे पृथ्वीराज बाबा 70च्या पुढचे असतील, तर वय त्यांचं कमी वय नाहीये, डबल आहे, म्हणजे या उमेदवारांच्या पेक्षा त्यांचं दुप्पट वय आहे. आणि गेली 10 वर्ष त्यांचं ज्या पक्षात आहे त्या पक्षात त्यांचं काम चालू आहे आणि चांगला सपोर्ट आहे त्यांचा. तरुण लोकांना येऊन भेटतायत, त्यांच्या समस्या सोडवत आहेत. त्यांनी तुमचा तो रस्ते बांधणीसाठी वगैरे तिकडून पक्षाकडनं निधी आणला आहे, त्याचा विचार झाला पाहिजे आणि लोकांनी संधी दिली पाहिजे अशी एवढी इच्छा आहे. मागच्या वेळेला ते थोड्या मतांनी पराभूत झाले, पण या वेळेला येतील. अतुल बाबा भोसले एका बाजूने, दुसऱ्या बाजूने पृथ्वीराज चव्हाण आहेत. काय वाटतं, कशी फाईट होतीये, कोण निवडून येईल आणि कराडकरांचा कौल कोणाकडे आहे?
कराडकरांचा कौल म्हणण्यापेक्षा आत्ता मी समितीची फक्त सेविका आहे आणि आम्ही आत्ता काय करतोय तर सगळ्यांनी मिळून 100% मतदान आपलं हिंदूंचं व्हावं ह्याच्याबद्दल आम्ही फक्त सगळ्यांना सांगतोय की म्हणजे तुम्ही सगळ्यांनी मिळून मतदान करा, बाकी काही नाही. आणि विचार तुम्हीच करायचे, आम्ही म्हणजे कुठल्या पक्षाचा हे घेत नाही, पण मतदान तुम्ही करा. आपण विचार करून कुणाला योग्य वाटेल त्याला मतदान करा, असं आम्ही सगळं घरोघरी जाऊन सध्या सांगतोय. आम्ही असं करतोय. काय एक महिला मतदार म्हणून काय अपेक्षा आहेत की जे सरकार सत्तेत येईल त्या सरकारने महिला वर्गांसाठी काय करावं? आता लाडकी बहीण योजना आणली, पण ती योजना फायदेशीर ठरते का महिलांसाठी? तुमचं मत? तर महिला खूप खुश आहेत एवढं मी बघितलंय, कारण माझं जाणं सगळीकडे असतं. म्हणजे आमच्या कराड तालुका संपूर्ण बऱ्यापैकी माझं जाणं असतं सगळीकडं. त्यामुळे महिला लाडकी बहीणमुळे खुश आहेत अगदी, आणि त्यामुळे त्या भावालाच मतदान करतील असं माझा अंदाज आहे. बाकी लाडक्या भावाला करतील. हा, लाडक्या भावाला. लाडक्या बहिणी योजनेमुळे सगळ्या महिला खुश आहेत. सगळीकडं म्हणजे वातावरण दिवाळीच्या वेळेला चांगलं होतं. फक्त सगळ्यांनी आता जागरूक होऊन योग्य व्यक्तीला मतदान करावं एवढीच अपेक्षा आहे सगळ्यांकडनं, आणि परिस्थिती बदलावी. सगळ्या बायका आनंदी आहेत. आम्ही सुद्धा त्यात आहोत आनंदीमध्ये. तुम्ही लाभार्थी आहेत का? आम्ही नाही लाभार्थी नाही, आहे लाभार्थी आहे. मी पण आहे आणि खरंच खुश आहे आम्ही. आणि आता ते म्हटलेच बाबा की हप्ता वाढवून, त्याच्यामुळे तर आणखीन लेडीज सगळ्या 2100 रुपये मग खुश आहेत सगळ्या. 2100 रुपयांमध्ये एक घर चालू शकतं का? म्हणजे बाई त्या पैशांचा काय म्हणून वापर करेल? नाही, अगदी चालू शकतं घर. म्हणजे स्वतःचा म्हणजे माझ्या मैत्रिणीचाच अनुभव आहे मला त्याच्यात, की तिला त्याच्यामुळे तिचे प्रश्न स्वतःचे सुटले. म्हणजे तब्येतीच्या तक्रारी आहेत किंवा तिला स्वतःला काही जमत नव्हतं ते तिचं झालेलं आहे. माझ्या आता क्लासेस आहेत, क्लासेसमध्ये मला पालक सांगतात की ते पैसे मिळाले म्हणून आमचं अमुक भागलं किंवा धमुक भागलं. ह्याच्याकडे मला ह्याच्यासाठी पैसे उरत नव्हते, मला स्वतःसाठी बघता येत नव्हतं, पण आता ते पैसे काढून आणून मी स्वतःसाठी खर्च करते. आता लोक टीका करतायत विरोधक की 1500 रुपये देऊन काय भलं होणार आहे महिलांचं? एक रोजगार द्या, महागाई कमी करा, असे एक मुद्दे चर्चेत येत आहेत या योजनेमुळं. नाही, ते बरोबर आहे, पण ते दिलं तर आणखीन लेडीजचा वेळ पण योग्य वेळी जाईल. आणि मला असं वाटतं की घरी बसून काम असं काहीतरी मिळावं सगळ्या लेडीजना. आता कामं सांगतात की पण त्याच्यात फसवेगिरीच खूप असते. लेडीज काम आता मागतात ना घरी, आता ज्यांना जमत नाही बाहेर जाऊन काम करायला, मग त्यांना असं वाटतं की आपल्याला घरी काहीतरी काम मिळावं. तर तसं काहीतरी एखादी योजना झाली तर सगळ्यांच्या सोयीची होईल असं मला वाटतं. आनंद मिळतो, काम असेल तर करायला हरकत नाही. तसा स्वतःचे 4 पैसे घरी बसून का काम केलेलं असेल ना, पण 4 पैसे कमी असले तरी सुद्धा त्याचा आनंद वेगळा असतो. काय वाटतं, काय असावं, काय सुधारणा? काय नाही, ताई मुलं मुंबई पुन्हा सर्व्हिसला जातात, त्यांची इथं सोय व्हावी. कराडमध्ये शिक्षणाचं हे द्यावं, त्यांना प्रोत्साहन द्यावं. बाकीचं काय मग सगळं ठीकच आहे. सगळं ठीक आहे, सगळं मस्त चाललंय. काय वाटतं तुम्ही सांगा. आता त्या म्हटल्यास ना इथं म्हणजे ह्या व्हायलाच पाहिजे, कंपन्या व्हायला पाहिजेत ना, कंपन्या यायला पाहिजे, रोजगार मिळायला पाहिजे. मग IT च्या मुलांचे किती हाल होतात, पुणे मुंबई नाहीतर मग बेंगलोर असंच होतंय ना. ते इथं व्हावी सुधारणा. MIDC एवढी मोठी आहे ना, तर निवडून यायच्या आधी तुम्ही आश्वासन देता आणि नंतर ते अंमलात आणत नाही, हे व्हायला पाहिजे. कंपन्या यायलाच पाहिजे. पैसा हातात देण्यापेक्षा काम देणं गरजेचं आहे ना. पैसा कशाला ही पक्षपातच झाला. आता यांना मिळालं नाही, त्यांनी काय करायचं? 4 बायकांना मिळालं, त्यांना ठीक आहे. आणि तेवढ्या 1,500 मध्ये काही महिना भागतोय का? म्हणजे मला काय म्हणायचं आहे, त्यांना रोजंदारी द्या ना, भाकरी द्या. हे असे आश्वासनं असली नको. ही आता निवडणुकीपुरती पुन्हा बंद होणार. आणि बाकीचे आता भावानी काय करायचं? जे नोकरीला नाहीत, आत्महत्या करतायत. शेतकऱ्यांनी काय करायचं? त्यांना काहीच मिळत नाहीये. हे जर झालं नाही आणि शैक्षणिक वातावरण बिलकुलही राहिलेलं नाही, त्याची सुधारणा होणं गरजेचं आहे. की ज्या पायावरती शिक्षणाचा म्हणजे हे जग उभारून राहते, तो मूळ पायाच म्हणजे ढासळायला लागलेला आहे. आणि त्यामुळे मुलं म्हणजे काहीच त्यांना कळत नाही. आता हे लाडकी बहीण योजनेमार्फत 1,500 रुपये देत आहेत, 2100 रुपये करू म्हणतात महायुती सरकार. नाही, हे पैसे
पैसे कशाला पाहिजे? महागाई कमी करा, नाही रोजगार वाढवा, उद्योगधंदे वाढवा ना. पण हे काहीच करत नाही, नुसते पैसे वाटतायत. काय करायचा पैसा हा तो तुमचा झाला आणि तो आमच्याकडूनच पुन्हा घेतायत ना, कराच्या रूपाने आमच्याकडूनच घेतायत आणि आम्हाला नुसते अशा बाकुल्या दाखवतायत. त्याचा काय उपयोग आहे? फिक्स असं पाहिजे. मुलांनी आत्महत्या करता उपयोगाची नाही आणि कोणावरही अन्याय, मग तो भारतातला कोणी असू दे, कोणावरही अन्याय होता उपयोगाचा नाही. त्यामुळे आता चोऱ्या माऱ्या व्हायला लागले. काय होते, आपण बायकांना बाहेर पडणं मुश्किल झाले. इकडं लाडकी बहीण योजना आणि तिकडं बायकांना लुटलं जाते, त्यांच्यावर म्हणजे अत्याचारही होतोय. लहान मुलींचा प्रश्न केवढा मोठा आहे. बरोबर. मग तो जर नाही आपण सोडवला तर मग काय? आणि बायकांना संरक्षण मिळालं नाही, नुसते पैसे देऊन काय करायचं? संरक्षण मिळणं पहिली गरज आहे. काय वाटतं कराडकरांना की कोणता उमेदवार जास्त सरस ठरतोय निवडणुकीच्या रिंगणामध्ये? पृथ्वीराज बाबा तर जुनेच आहेत, ते चांगली माहिती आहे. पृथ्वीराज बाबा जुने आहेत. काय म्हणजे आहे तसं सहजासहजी नाही, पण ते दोघात सहजासहजी नाही. दोघातच आता जास्त करून हे आहे, अटीतटीची लढत दिसतीये दोघांमध्ये. फाईट आहे. दरवेळेस पृथ्वीराज बाबा सहज निवडून येत होते किंवा ते सरस ठरत होते. यावेळेसची निवडणूक सोपी नाही असं म्हणतात त्यांना. का बरं, काय कारण असेल? काय ह्याने बी जोर लावलाय चांगला, अतुल बाबांनी बी. आणि भाजपची सत्ता आहे आता, त्यामुळं त्यांना बी ते चांगलं आहे, म्हणजे त्यांना वातावरण बी. पृथ्वीराज बाबा जे विद्यमान आमदार आहेत, माजी मुख्यमंत्री, इकडनं अतुल बाबा भोसले आहेत. दोन्ही बाबा मैदानात उतरलेत, पण कल कोणाकडे जास्त वाटतोय कराड मधल्या लोकांचा? पृथ्वीराज चव्हाण. अच्छा, कशामुळं, काय कारण आहे? एक तर ते विद्यमान आमदार आहेत, माजी मुख्यमंत्री आहे, मान्य आहे, पण समोरनं पण तितकाच टफ उमेदवार दिला गेलेला आहे. बाबांनी विकास कामं भरपूर केलेले आहेत कराड दक्षिणमध्ये. मुख्यमंत्री असताना सुद्धा, 10 वर्ष आमदार असताना सुद्धा, आणि कार्यकर्ता बघून त्यांनी काम कुठलंही केलेलं नाही. जे काही कामं केली ते जनतेच्या हितासाठी केलेले आहेत. वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी कधी काम केलेलं नाही आजपर्यंत. आता येतील ते निवडून? येतील. आले निवडून तर, आणि आलीच महाविकास आघाडीची सत्ता, तर मुख्यमंत्री पद मिळेल का तुमच्या उमेदवारांना? मिळेल. मिळेल मिळेल असं वाटतंय कराड? अनुभव भरपूर आहे त्यांचा. पंतप्रधान कार्यालयात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्याचं सुद्धा मुख्यमंत्रीपद त्यांनी चांगल्या प्रकारे भूषवलेलं आहे. वाटतंय 100%. बरेच उमेदवार मैदानात, पण मुख्य लढत ही पृथ्वीराज चव्हाण वर्सेस अतुल भोसले अशी दिसते. अटीतटीच्या या लढतीमध्ये तुम्ही स्थानिक आहेत म्हणून काय सांगू शकता, कोणाचं पारडं जास्त जड दिसतंय? पृथ्वीराज बाबांचं पारडं जास्त आहे इथे कराड दक्षिण मध्ये. कशामुळे, काय कारण आहे? काही म्हणतात अतुल भोसले, कोणी म्हणताय पृथ्वीराज चव्हाण. बाबांनी विकास काम केलेत, कराडसाठी निधी आणलाय, 1800 कोटीचा निधी आणलाय बाबांनी. अतुल भोसलेंनी फक्त निधीचा वापर म्हणजे बॅनरवरती केलाय, म्हणजे असं नारे फोडून काम कुठे नाही त्यांचं. फक्त तो माणसांना गैरप्रचार चालू आहे अतुल भोसले. कसला गैरप्रचार? बॅनरचा. बॅनरवरचा फक्त निधी आहेत. अच्छा, जो निधी आणलाय म्हणतायत भोसले तो फक्त बॅनरवर आहे? बॅनरवर आहे फक्त, विकास कामांमध्ये कुठे नाही. कोणती कामं केली असतील अशी सांगू शकताय तुम्ही? एवढा निधी आणला म्हणतायत समोरचे उमेदवार, त्या निधीमधनं कोणती कामं झाली असतील? त्यांनी दाखवून दे ना कुठे कामं केलेत ते. कामं कुठे दिसत नाहीत. अतुल भोसले फक्त पैशाचा वापर करतायत, बाकी दुसरं काय येत नाही अतुल भोसलेंना. काय वाटतं तुम्हाला? जो निधी आणला म्हणतायत, जागोजागी असा दावा केला जातोय. कराड दक्षिणला याच्या आधी पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना बराच निधी आणलाय. त्याच्यानंतर आता मागच्या कोरोनाच्या काळात 2.5 वर्ष सरकार होतं, त्यावेळी सरकार 2.5 वर्षानंतर गेल्यानंतर जरी विरोधात पृथ्वीराज बाबा होते, तरी त्यांचे सर्व पक्षाशी चांगले संबंध असल्यामुळे त्यांनी निधी आणण्यात चांगलं यश मिळवलेलं आहे. आता ते येतील निवडून? 100% निवडून येतील. कराडची जनता सुज्ञ आहे, कराड दक्षिणची जनता सुज्ञ आहे. कोणत्या उमेदवाराला मतदान करायचं हे चांगलं त्यांना ठाऊक आहे. काय स्थानिक हवा काय सांगते, कोणाचं पारडं सध्या जास्त जड दिसतं? स्थानिक हवा तर अतुल बाबांचं पारडं जड आहे, कारण स्थानिकला रोजगाराच्या तरुणांना संधी भरपूर उपलब्ध झालेत.
त्याच्यानंतर सहकारातलं सुरेश बाबांचं काम आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून केलेलं कोरोनाचं काम, ह्याच्यामुळं कराड दक्षिणची जनता अतुल बाबांबरोबर राहील. दुसरं सांगायला गेलं तर BJPच्या माध्यमातून 750 कोटीपेक्षा जास्ती निधी आज कराड दक्षिणमध्ये येतोय आणि रस्त्यांची कामं ही मोठ्या प्रमाणात झाली. शेतकऱ्यांना जायसाठी बांधावरून जाण्यासाठी रोड नव्हतेच मुळात, तर पानंद रस्त्याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात कामं झाली. आणि पुढचा उमेदवार बघितला तर आज घराणेशाही आहे. त्यांचे आई वडील खासदार राहिलेले आहेत, पृथ्वीराज चव्हाण स्वतः मुख्यमंत्री राहिले आहेत. पण जर तरुणांच्या रोजगाराकडे बघितलं तर काही सुद्धा काम नाही. कोणते अशा मुद्दे वाटतात तुम्हाला आता चर्चेत आहेत का, की काय अपेक्षा आहेत आता जे कोणी निवडून येतील लोकप्रतिनिधी त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल अतुल बाबांच्या माध्यमातून. पुढे असं वाटतं यावेळेस पृथ्वीराज चव्हाणांना ही जड जाणारे निवडणूक? नक्कीच जाईल, कारण गेल्या वेळेस जर बघितलं आघाडीचं सरकार होतं आणि त्याच्यात सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांना 9,000चं मताधिक्य म्हणजे काहीच नाही. 4,500 मतं म्हणजे 5,000 जर अतुल बाबांना पडले असते तर अतुल बाबा विन झाले असते. एवढं काय ही चुरशीची लढतच होणार नाही, कारण अतुल बाबा ह्यावेळी विन होतील नक्कीच. कोणाचं पारडं जास्त जड दिसतंय? अतुल भोसले. अतुल भोसलेंचं का बरं? अतुल भोसलेंचं का वाटतं? काम केलेलं आहे त्यांनी, कोणतं काम? काही उदाहरण? सगळी कामं रस्त्यांची वगैरे वगैरे कामं केलेली आहेत. त्यांची संस्था आहे त्यांनी रोजगार माणसांनी मिळालेले आहेत. त्यांच्यामुळे अतुल बाबा येऊ शकतो. पृथ्वीराज चव्हाण त्यांची काय पुढे काय एवढं माहिती नाही. निवडणुका लागल्यात, चर्चा सुरू झाली आहे, इलेक्शनचा माहोल सुरू झालाय, पण स्थानिकांचे मुद्दे काय आहेत? स्थानिकांचे मुद्दे काय? पाणी पाहिजे, वीज पाहिजे, रस्ते चांगले पाहिजे आणि ते सर्व झालेले आहेत टोटली. आता पाणी, वीज आणि रस्ते आहेत. स्मशानभूमी बी चांगली आहे. स्थानिक मुद्दे डेव्हलपमेंट करायला शहर आता डेव्हलप होते आणि झालेले आहे चांगलं. बोला. थांब, हे जाऊ दे. सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये 2 बाबा उतरलेत, अतुल बाबा आणि दुसरीकडनं पृथ्वीराज बाबा. बरोबर आहे. काय वाटतं कोणाचं पारडं जास्त जड? आता सद्यस्थिती विचार करायला सांगण्यात झालं, दोघं समांतर चाललेले आहे, दोघांचं पारडं बरोबर आहे. पृथ्वीराज बाबांनी सार्वजनिक विकास केला, अतुल बाबा बसलेने वैयक्तिक विकास केला, त्यांच्या संस्था चांगल्या आहेत आणि संस्था चालवायला ते बसलेने चालवाव्यात असं आहे ते. आता कौल कोणाचं जाईल? आता आजच्या घडीला तसं काय सांगता येणार, दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत. तेव्हा आजच्या घडीला कोण येईल कोण नाही सांगता येत नाही. दोन्ही तुल्यबळ उमेदवार. एका आठवड्यात पर वातावरण चेंज होतं, त्या वातावरणाचा फायदा घेऊन आता कोणतरी एक विजय होणार. तुम्ही सांगा सर, काय वाटतं स्थानिक मध्ये काय चाललेत सध्या मुद्दे? कोणाचे? पवार सर बोलले तेच बरोबर आहे. तेच बरोबर. बरं, ठीक आहे. कोणते बाबा वर चढ ठरतील? आता सगळ्यात तसं जर विचार केला तर अतुल बाबाच्या जरा जास्त ताकद ह्या वेळेला दिसत्या. पण माजी मुख्यमंत्री म्हणून माननीय पृथ्वीराज चव्हाण यांना या कराड भागामध्ये जास्त लीड मिळेल. बाकी पारडं दोघांचं जरा थोडक्यात हे होणार आहे, 50-50 होणार आहे या वेळेला. तसं म्हणजे बाकीचं अजून तसं काय सांगता येणार नाही. पण यंग जी मुलं आहेत ती सगळी पृथ्वीराज बाबाकडे आहेत, ह्याच्याकडे यंग जी मुलं आहेत अतुल बाबाकडे आहेत सगळी. आणि जे मान्य याच्यातले आहेत ते सगळे जरा माननीय पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री यांच्या बाजूला राहतील. काय वाटतं काय बदल आहे? पृथ्वीराज चव्हाणांनी याआधी पण निवडणुका लढवल्यात, आताही लढवतात आणि आता समोर भाजपचे उमेदवार आहेत, ते पण याआधी पराभूत झाले होते. काय बदल दिसतोय या निवडणुकीमध्ये? अतुल बाबाचं कसं आहे, संस्था भरपूर आहेत, कामगार त्याच्याकडे भरपूर आहेत. आणि पृथ्वीराज चव्हाण बाबांचं काय आहे, पृथ्वीराजचा विकास, कराडाचा विकास केलेला आहे भरपूर त्यांनी. प्रीतिसंगम, संरक्षण भिंत, तहसीलदार कार्यालय किंवा असं भूकंप यंत्राचं हे काढलेलं आहे. बाकीचं म्हणजे तसं त्यानं विकास भरपूर, रस्त्याचा विकास भरपूर केलेला आहे. त्यामुळे तसं काय म्हणजे जास्त हे बोलता येत नाही. पण पृथ्वीराज चव्हाणचं जरा पारडे आहे इथं. प्रत्येक गावात तुम्ही जाऊन जरी चौकशी केली तरी तुम्हाला त्याची कल्पना होईल की प्रत्येक गावामध्ये त्यांनी निधी आणलेला आहे. त्याच्यामुळे जसं मागच्या 2 टर्मला झालंय तसंच या 3ऱ्या टर्मला पण होणार आहे. पृथ्वीराज चव्हाण हॅट्रिक होईल 100%. पृथ्वीराज चव्हाणांना काय संधी मिळेल? आली सत्ता तर 100%.
व्हायला आवडेल? मुख्यमंत्री पण होऊ शकतात. होऊ शकतात. तुमचा सपोर्ट आहे का? 100%. अतुल भोसलेच निवडून आले पाहिजेत इकडं. आले पाहिजे. हा तर कशामुळं? कारण त्यांनी विकास कामं भरपूर केलेत. कुठलंही पद नसताना त्यांनी निधी भरपूर आणलेला आहे कराडला. किती निधी आई? कुठे येतो निधी? म्हणजे काय कामं झाली त्या निधीमधनं? शिवाजी स्टेडियमला निधी त्यांनीच आणलेला आहे. अजून ग्रामीण भागात सुद्धा भरपूर ठिकाणी रस्ते वगैरे असा निधी भरपूर ठिकाणी आणलेला आहे. हा. आणि जे तुमचे आहेत विद्यमान आमदार ते येतील निवडून, काय वाटतं? जरा काटिकी टक्कर आहे. घासाघास तर होणारच आहे, पण शक्यता जरा कमी वाटते. कमी वाटते यावेळेला? हा, कमी वाटते. कशामुळे? काय कारण आहेत कमी वाटण्याची? कारण निधी अतुल भोसलेने भरपूर आणलाय जरा, पद नसताना सुद्धा. पण आता युवा पिढी म्हणते असे युवा आमदार पाहिजे, तरुण आमदार पाहिजे. आता पृथ्वीराज चव्हाणांचं वय झालंय तसं 80, पण त्यांचं काय तर काढबेड असल्याशिवाय ते उभे राहिले नाहीत. म्हणजे काय तर त्यांना आता पुढच्या 5 वर्षात त्यांना दुसरं कोणाला तर उभं करायचं असेल, त्याच्यामुळे त्यांनी यावेळी उभं राहिलेत. आता 80 वय झाले म्हटल्यानंतर त्यांनी उभं राहायला नाही पाहिजे होतं. आता कोण असेल त्यांचा वारसदार पुढे? आता उदयनसिंह पाटीलच असं वाटतंय मला. तुम्हाला वाटतं हा त्यांचे वारसदार म्हणून पुढे? हा, आता त्यांच्या बरोबरीने चाललंय ना आता सगळं. काय अंदाज आहे तुमचा? काय कोणाकडनं निकाल लागू शकतो? निकाल हा संभ्रम करणाराच असणार आहे. कारण की आता वातावरण दोन्ही साईडला तसं आहे. शेवटी काय प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं. तरुणांचं मत वेगळे आहेत, ज्येष्ठांचे वेगळे आहेत. जशी महाविकास आघाडी आणि महायुती, यामध्ये आता महायुतीमध्ये पण महाआघाडीतलेच पक्ष गेले तर महाआघाडीमध्ये पण महायुतीतलेच पक्ष आलेले. त्यामुळं हा निकाल हा महाराष्ट्राला नवी दिशा देणाराच नक्की असेल, एवढं माझं म्हणणं आहे. कराड दक्षिण आणि कराड उत्तर अशा 2 जागा आहेत. कराड दक्षिण मध्ये पण तुल्यबळ उमेदवार आहेत दोन्हीही. एक आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी स्वच्छ प्रतिमेचे पृथ्वीराज बाबा, तसेच एक तरुणांचे आशास्थान अतुल बाबा भोसले. काटेकी टक्कर आहे यामध्ये पण. यामध्ये आता सुज्ञ नागरिकांचा किंवा शेवटी लोकशाहीनं प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. कोण कुणाला मधील हा निकालावरनं कराडचं भवितव्य ठरणार आहे. आणि कराडचं भवितव्य ठरणार आहे. काय अपेक्षा आहेत येणाऱ्या सरकारकडनं, निवडून येणाऱ्या आमदारांकडनं? कराडामध्ये सध्या आता परिस्थिती काय झाल्या, कराडामध्ये इलेक्शनच्या टायमिंगलाच माणसं विचारतात फक्त. म्हणजे इलेक्शन आलंच की जनतेला विचारायचं, इलेक्शन नसलं की विचारतच नाही ती. सध्या तर आता असं तर वाटतं की अतुल बाबाच येणार. काँग्रेस जेव्हा होती तेव्हा काँग्रेसनं कामच केलेलं नाही. काँग्रेसचे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण होते. पृथ्वीराज बाबांनी त्या टायमिंगला काम म्हणजे जेव्हा होते तेव्हा त्यांनी असंच आताची जी सिच्युएशन जी वाटते का नाही तर ती अतुल बाबांचीच वाटते येणार म्हणून. कशामुळे? काय कारण आहे अतुल बाबा येऊ शकते? अतुल बाबांनी बरेचसेच कामं केलेले आहेत. बरेच कामं केले आहेत. आम्हाला तर असं वाटतं अतुल बाबा येणार. काय रोजगाराच्या संधी आहेत इथे? बरेच रोजगाराची मदत ही करतात अतुल बाबा. नोकरीची संधी, रोजगाराची संधी, कंपन्या, हे सगळं आहे कराडमध्ये? नोकरीच्या संधी तर नाहीत, कंपन्या कराडमध्ये नाही, पण कराडाच्या आउटसाईडला तासवडच्या तिथं कंपन्या आहेत. हा, पण कराडमध्ये झाल्या पाहिजेत. काय वाटतं सध्या? आम्ही कराडमध्ये फिरतोय, लोकांशी बोलतोय, सध्या कोणते मुद्दे आहेत चर्चेत इथं कराडमधले काही मुद्दे आहेत की एक आता जो सांगितला किंवा तरुण मुलांचा जो आहे तो बेरोजगारीचा प्रश्न खूप मोठा आहे. कारण कराडच्या आजूबाजूला कुठलीही इंडस्ट्री नाही आणि तसे मोठे उद्योग येण्यासारखे आहेत, पण काही गोष्टीमुळं किंवा काहींच्या नकारामुळं ती येऊ शकले नाहीत. तरुण मुलांना रोजगार नाही, शिक्षण घेतलं तर शिक्षण एवढं स्वस्तही राहिलेलं नाही. त्यामुळं जरी ते खूप पैसे देऊन केलं तरी पुढं काय करायचा हा प्रश्न आहे. म्हणजे डॉक्टर झाला तरी डॉक्टरांची संख्या, इंजिनियर झाला तरी त्यांची संख्या, म्हणजे सॅच्युरेशन इतकं झालं आहे की मुलांनी करायचं काय हा प्रश्न आहे. आणि जसं शेती आहे पण बरीचशी शेती शहरालगतची जी आहे ते प्लॉटिंग पाडून विकण्याकडे लोकांचा कल जास्त दिसतोय. म्हणजे शेती करण्यापेक्षा विकण्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे आणि त्यामुळे दिवसेदिवस शेतीचं प्रमाण कमी होतं आहे. शेतीमधले सुद्धा जर उत्पन्न, मिळणारं उत्पादन आणि येणारा खर्च ह्याचा जर विचार केला तर खर्चाचं प्रमाण खूप जास्त होतं आहे. त्यामुळे कोणतंही पीक घेतलं तरी निसर्गाचा फटका बसतो ते बसतोच, पण सामान्य लोकांना जो हमीभाव मिळायला पाहिजे किंवा दर मिळायला पाहिजे. आता ऊसाचं उत्पन्न हे तर खूप मोठं आहे, पण गेली कित्येक वर्ष जवळजवळ 3000च्या आसपास पुढं जातच नाही.
खताचे दर दुप्पट झाले, सगळ्या पिकांचे दर, सगळ्यांचे दर दुप्पट झाले, पण ऊसाला काही भाव वाढत नाही. साखर जाणून बुजून तेवढ्याच किमतीमध्ये ठेवली जाते की जेणेकरून ऊसाला भाव हा 3,000 रुपयेच मिळेल. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? मग शेतकऱ्यांनी म्हटलं तर आता तरुण पोरं शेतीकडे वळायचं का नाही ह्याचा सुद्धा विचार करायला लागले. म्हणजे आताच ते म्हटले की मी शेती करणार नाही किंवा करेल की नाही याचं काही गॅरंटीच नाही, कारण त्यांना हमी मिळत नाही की मी एवढी शेती केल्यानंतर मला एवढं उत्पन्न मिळेल. जर पशुपालन किंवा दुग्ध व्यवसाय करायचं म्हटलं तरी परत चाऱ्याचा प्रश्न येतो, तरी जनावरांच्या हेलचा प्रश्न येतो, आणि असं केलं तर दुधाला कायमस्वरूपी हमी भाव तेवढा मिळेल का नाही, कारण त्याचं प्रोडक्शन आणि त्याचा येणारा खर्च ह्याचं गणित घेतलं तरी परत तरुण पोरं इकडे जायला तयार होत नाहीत. त्यामुळे अनेक समस्या याच्यामधून निर्माण होत आहेत. उदासीनता दिसून येते शेती करण्यामध्ये, एकमेकांची उदासीनता दिसून येते. कारण हमी भाव कुठल्याला मी एवढं पिकवलं किंवा माझं एवढं सोयाबीन झालं की मला 100% इतका दर मिळेल याची शाश्वती नाही. आता मराठवाड्यात विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच इकडे दिसतात. म्हणजे फरक काय? पश्चिम महाराष्ट्र एकदम सुजलाम सुफलाम आहे, पाण्याची सोय भरपूर आहे, पण पिकाला मिळेल तो दर हा निश्चित नसल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम व्हायला लागलेला आहे. कारण त्यांना दर पाहिजे की मी एवढं सोयाबीन मला पिकलं की मला इतका दर मिळणार आहे, माझा एवढा ऊस टन गेला की मला इतके पैसे मिळतील, ह्याचा हमी राहत नाही. आणि त्यामुळं खर्चाचं गणित विचार करता मग तरुण पोरं इकडे वळायला तयार नाहीत. मग करायचं काय त्यांनी हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग बेरोजगारी आहे आणि तिकडे शेती करण्याबद्दल उदासीनता आहे. आणि आता जी इलेक्शन चालू आहे ह्याच्यामध्ये मॅक्झिमम तरुणांचा जो सहभाग दिसतोय तो केवळ संध्याकाळी जेवण मिळालं तर आजची सोय झाली, उद्याची सोय झाली, चला आज 4 दिवस निघाले, ह्याच्यापेक्षा काही जास्त फारसा फरक पडत नाही. कारण कोणाला मत द्यावं किंवा, पण त्यांनी जरी विचारलं तर त्यांना आश्वासनं देणारी खूप आहेत. ते आश्वासन कोणीही कुठलीही पाळली जात नाहीत आणि हे इलेक्शनचं एक दुर्दैव आहे. फर्स्ट वोटर्सला काय तुम्ही मेसेज द्याल? फर्स्ट वोटरनं खरंच विचार करायला पाहिजे की त्यांना आज काय, फर्स्ट वोटरनं फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की इलेक्शन पुरतं विचार न करता कुणीतरी ह्या तरुणांनी पुढे येऊन जे कोण निवडून आलेले आहेत त्यांना जाब विचारायला पाहिजे की तुम्ही असं असं करणार, आम्हाला तुम्ही काय काम देणार आहे, आमच्यासाठी तुम्ही काय करणार आहे, हे इलेक्शन नसताना सुद्धा तिने विचारलं पाहिजे. इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला आश्वासनं खूप मिळतील. पण बऱ्याचदा असं दिसतंय प्रचारामध्ये कार्यकर्तेही असतात तरुण किंवा असे तरुणही असतात, फर्स्ट वोटर असतील, एक तर जाती आधारित होतीये निवडणूक किंवा धर्म आधारित होतीये, माझा धर्म तुझा धर्म माझी जात. जाती आधारित निश्चितच होतं. ह्या जाती आधारित म्हणण्यापेक्षा मतं मिळवण्यासाठी जाती आधाराचा विचार केला जातो, धर्माचाही विचार केला जातो. म्हणजे हे सोयीस्कर असतं. जातीय वाद घेऊन जर मतं मागितली तर मिळत असतील तर मग जातीय वाद पुढे. हे तुम्हाला कळतं, तुमच्या वयातल्या लोकांना कळतं, पण जे फर्स्ट वोटर आहेत ही तरुण पिढी आहे त्यात वाहवत चालली आहे, वाहवत चाललेलं आहे, त्यांचं दुर्दैव होतंय. आणि तरुण पोरांचं एक दुर्दैव असं आहे की ते जो प्रवाह चालू असतो मग तो बरोबर का चुकीचाही बघितला जात नाही. काय वाटतं कराडमध्ये काय हवा आहे, कोणाची हवा दिसते? यंदा तरी कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांचीच हवा आहे. यंदा पण हॅट्रिक होईल, 100% हॅट्रिक होणार. समोरनं आव्हान आहे अतुल बाबा भोसले. समोरनं कितीतरी आव्हान असलं तरी कराडला माहित आहे सुशिक्षित नेता कोण आहे आणि यंदा पृथ्वीराज चव्हाण पुन्हा यंदा 10 ते 15 हजारच्या लीडनं पुन्हा एकदा निवडून येणार आहेत. त्यांचा दावा असा आहे की आम्ही तरुण उमेदवार आहेत, पृथ्वीराज बाबांचं वय झालंय, आता तरुणांचा नेता म्हणून ते पुढे येत आहे. अहो तरुणांचा नेता असं त्यांनी म्हणत असतील पण सगळा तरुण वर्ग आता पृथ्वीराज चव्हाणांच्या माघारीच आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार आहे. काय वाटतं आता जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पृथ्वीराज बाबांना संधी मिळेल काय? 100% त्यांना संधी मिळणार आणि ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील. या मला असं वाटतं की त्यांनी मुख्यमंत्री व्हावं यंदा पुन्हा एकदा. बोलताय का? बोला. कराडमध्ये काय चाललंय सध्या? कराडमध्ये सध्या भाजपची हवा आहे. भाजपची हवा आहे ते म्हणतात, पृथ्वीराज बाबांची हवा आहे. ते पृथ्वीराज म्हणणार, आम्ही सांगतो की भाजपची हवा आहे. तुम्ही भाजपची हवा आहे? हो, येतील अतुल भोसले निवडून? 100% येणार. काय वाटतंय? अतुल बाबा. अतुल बाबा? हो अतुल बाबा 100% येणार. 100%. 100%. हो 100%. 100% पृथ्वीराज बाबा येणार. प्रत्येकाची सोच वेगवेगळी आहे. जो प्रत्येकाचं मत लोकशाही आहे त्यामुळे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असणार. त्याला वाटणार पृथ्वीबाबा आमचा भाजपकडे नाही, मला अतुल बाबाच वाटणार. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते? हा आम्ही भाजपचे कार्यकर्ते. आता युवा सगळे अतुल बाबांकडेच आहे, सर्वात जास्त युवा अतुल भोसलेंकडेच आहेत. आता कराड दक्षिणमध्ये तर आमच्या भागामध्ये इकडे तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं पारडं जड दिसते. त्यांच्या होणाऱ्या सभा, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर आम्हाला नजरेस पडतोय कराड दक्षिणमध्ये, आमच्या भागामध्ये तर इथे. आणि समोरच्या उमेदवारांचा दिसत नाही का अतुल भोसलेंचा? त्यांचा पण आहे पण पृथ्वीराज बाबांचा जरा जास्त
जनतेतून त्यांना प्रतिसाद मिळतोय. असं वाटतंय ते पुन्हा एकदा निवडून येतील, हॅट्रिक करतील का? हा, हॅट्रिक करतील. पृथ्वीराज बाबा हॅट्रिक करतील यावेळी. ठीक आहे. काय वाटतं कराडमधला निकाल काय लागू शकतो? तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगावती सांगते इलेक्शनचा कारभार, लोकांच्या मनात कोणत्या पक्षाचा दरबार, विकासाचा पक्ष इथं कोण कसा मांडणार, जनता काय म्हणती हे सविस्तर सांगणार. लगावती.